मित्रांनो, सध्या बी.एड ॲडमिशन प्रोसेस 2025साठी कॅप रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू आहे। आता यासाठी कोणकोणते महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत जे की तुम्हाला फॉर्म भरताना लागणार आहे, याबद्दलची माहिती आपण आधी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा। माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा। नमस्कार, मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल। मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण फॉर्म कशा पद्धतीने भरायचा याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे। तर आता तुम्हाला फॉर्म जे आहे ते सोबत कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत जेणेकरून तुमचे जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस कंप्लीट होईल याबद्दलची माहिती पाहूया। तर यामध्ये तुम्हाला सर्वात एक नंबरला आहे जे काही तुमचा CETचा फॉर्म आहे, तो फॉर्म तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे। तुमच्याकडे फिजिकल फॉर्म असेल तर त्याची स्कॅन करून तुम्ही PDF अपलोड करू शकता किंवा डायरेक्ट CETच्या पोर्टलवरती लॉग इन करून सुद्धा तुम्हाला हा फॉर्म जे आहे ते डाउनलोड करता येणार आहे। दुसरा आहे स्कोअर कार्ड सुद्धा तुम्ही CET पोर्टलवरती लॉग इन केल्यानंतर स्कोअर कार्ड सेक्शनमध्ये जाऊन तुमचं स्कोअर कार्ड डाउनलोड करू शकता। त्यानंतर तिसरा आहे डोमेस्टिक सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, कम्युनिटी किंवा डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट ऑफ कॅन्डिडेट इंडिकेटिंग द प्लेस बर्थ, म्हणजे ज्याच्यावरती तुमचा जन्माचा उल्लेख आहे, तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहता अशा पद्धतीचं तुम्हाला एक जे काही डॉक्युमेंट आहे ते आहे। यामध्ये तुम्ही 10वीचं बोर्ड सर्टिफिकेटवरती सुद्धा आपल्या जन्माचा उल्लेख असतो, ते सुद्धा देऊ शकता। TC देऊ शकता किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा डोमेस्टिक सर्टिफिकेट अशा पद्धतीचे काही डॉक्युमेंट्स आहेत तुम्ही ते देऊ शकता। त्यानंतर तिसरा आहे स्टेटमेंट ऑफ मार्क्समध्ये तुम्हाला जी काही तुमची 10वी असेल 10वीची जी काही मार्कशीट आहे तुम्हाला इथे अपलोड करायची आहे। त्यानंतर 12वीची माहितीसुद्धा तुम्हाला 12वीची मार्कशीटसुद्धा अपलोड करायची आहे। आता ज्यांचं इथे जे काही बोर्ड आहे ते CBSE, IGSE, ICSE असेल त्यांना या ठिकाणी जी काही सिंगल PDF फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्जन सर्टिफिकेटसुद्धा अपलोड करायचं आहे। ज्यांचं इथे बोर्ड वेगळं आहे त्यांच्यासाठी 10वीचे झाल्याच्या नंतर 12वीची सुद्धा मार्कशीट तुम्हाला अपलोड करायची आहे। त्यानंतर एज्युकेशनल डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला जी काही 12वीची मार्कशीट झाल्याच्या नंतर तुम्हाला स्टेटमेंट ऑफ मार्क्स ऑफ ग्रॅज्युएशन किंवा इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन याचं तुम्हाला जी काही मार्कशीट असेल सर्व आणि कन्व्हर्जन सर्टिफिकेट ज्याची एकत्र PDF करून अपलोड करायची आहे। सेमिस्टर पॅटर्न असेल तर जी काही सेमिस्टरच्या मार्कशीट असतील सर्व आणि शेवट एक कन्व्हर्जन सर्टिफिकेट, आणि जर ॲन्युअल पॅटर्न असेल तर फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयरच्या मार्कशीट आणि कन्व्हर्जन सर्टिफिकेट असं एकत्र तुम्हाला PDF बनवायची आणि ती अपलोड करायची आहे। आता ते कन्व्हर्जन सर्टिफिकेट कसं असते त्याचा सेपरेट व्हिडिओ आपण बनवलेला आहे। हे झाले महत्त्वाचे डॉक्युमेंट्स। आता कॅटेगरीचे डॉक्युमेंटमध्ये तुम्ही जर OBC मधून असाल तर OBC कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, नॉन क्रिमिनलसुद्धा लागणार आहे, आणि त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसुद्धा या ठिकाणी तुम्ही जर अप्लाय केलं असेल तर इथे तुम्हाला जे आहे ते अपलोड करण्याचं ऑप्शन येईल, तर तुम्हाला ते अपलोड करायचं आहे। जर नसेल अप्लाय केलं तर तुम्हाला इथे अप्लाय करायचं आणि त्याच्या सध्या पावतीची काही डिटेल आहे ते फॉर्म भरताना तुम्हाला लागणार आहे। आणि जेव्हा तुम्ही इथे ॲडमिशन करणार आहात कॅटेगरीमधून तेव्हा तुमचे जे काही कॅटेगरी क्लेम करणारे सर्व डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे, अन्यथा तुमचा जे काही फॉर्म आहे तो ओपन कॅटेगरीमध्ये कन्सिडर केला जाईल। अशा पद्धतीचे मित्रांनो हे महत्त्वाचे काही डॉक्युमेंट्स होते जे की तुम्हाला फॉर्म भरताना लागणार आहे। आता नॉन क्रिमिनल वगैरे काढला नसेल तर कसे काढायचे याचेसुद्धा व्हिडिओ आहे। कास्ट व्हॅलिडिटीसाठी कसं अप्लाय करायचं याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।